नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मकर संक्रांतीच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि छानपैकी आपली पूजा वगैरे मांडून झाली. तर चला आता मंदिरात जाणारे स्वयंपाक वगैरे सुद्धा करून झालाय. तर चला आता मंदिरात गेल्या काय काय शूट करून देते ते तुमच्याबरोबर शेअर करणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तिथं बाकीचं आवरून झालं आणि इथं स्वयंपाकाला चालू केलं. तर पुरणपोळीचं स्वयंपाक आहे. तर बघू शकता बाकीचं सगळं आवरलं आणि दीदी इथं छानपैकी पोळ्या वगैरे करते. तर आज दीदीनं सर्व पोळ्या करायचं ठरवलं. तर तीच पोळ्या करणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने तिच्या पोळ्या चालू आहे. बाकीचं सगळं आवरून झालं. तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकीचं पोळ्या करायचं काम चाललं आहे. आणि इथं आमटीसुद्धा तयार झाली. इथं दूध गरम करून ठेवलं आहे. भातसुद्धा झाला आणि आपण भाज्यांचंसुद्धा काढून ठेवलं आहे. तर बाकी सर्व तयारी गुळवणीसुद्धा केलं आहे. तर बघू शकता सर्व अशा पद्धतीने स्वयंपाक आपला रेडी झाला आहे. तर आता फक्त पोळ्या आणि नंतर जेवणाच्या वेळेस भजेसुद्धा करणार आहे. तर जेवणाच्या वेळेस जसं जेवल तसं त्या पद्धतीने गरमागरम भजे करून देणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आता पोळ्या करून घेणार आहे आणि नंतर आम्ही आवरून मंदिरात सुद्धा जाणार आहे. तर बाकीचे नैवेद्य वगैरे करून घेतले. नैवेद्यसुद्धा भरून ठेवले मी आणि बाकीचं आपण पूजा वगैरे सुद्धा लगेचच करून घेणार आहे. तर तोपर्यंत आता मी पोळ्या करून घेते दीदी आणि छानपैकी तिने पोळ्या केल्या. तर बघू शकता तर मस्त आता पोळ्या वगैरे करून घेईन आणि नंतर आम्ही दोघी आवरून घेऊ आणि दोघी पण मंदिरात जाणार आहे. आणि त्या अगोदर इथं घरची पूजा करून घ्यायची आणि नंतर मंदिरात जायचं. तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व पोळ्या तिने करून घेतल्या. बाकीचा सुद्धा स्वयंपाक रेडी झाला आहे. तर बघू शकता तर तिथं खणं वगैरे मी मांडवून घेतले आणि इथं मी तुळशीचा एक खण आणि इथं घरामध्ये माझा एक खण असे 2 खण घेत असते आणि छानपैकी त्याची पूजा करून घ्यायची. इथं पाटावर मांडून घेतले मी पानं आंब्याचे ठेवून आणि त्याच्यावर जेणेकरून आपण खणसुद्धा मांडून घेतले. तर आता छान याची पूजा करायची, नैवेद्य ठेवायचा आणि नंतर आपण मंदिरात जायचं. तर घरची छानपैकी पूजा झाली का नंतर एक चुगडं किंवा वाण घेऊन आपण मंदिरात जात असतो. हे सर्व साहित्य आपण जेणेकरून वंशाचं आहे ते भरून घ्यायचं छानपैकी. तर बघू शकता तर काही ठिकाणी 5ही बी जेणेकरून पूर्ण खण आहे 5 गळक्यांचा तो घेऊन जात असता मंदिरात. तर आम्ही एकच उचलून न्यायचं, बाकीचं सगळे इथंच ठेवायचे. तर असं पूजा करायला घेऊन जात असतो मंदिरात ववसायला. तर बघू शकता या पद्धतीने छानपैकी इथं पूजा करून झाली आपल्यावाली आणि आता बाकीचं सुद्धा आवरून झाले. तर आपण तुळशीला सुद्धा इथून एक उचलून घेऊन आणि तुळशीच्या याच्यामध्ये तुळशीपाशी सुद्धा तिथं पूजा करून घ्यायची आणि नंतर जायचं. तर अशा पद्धतीने तुळशीची सुद्धा पूजा करून घ्यायची. तुळशीला सुद्धा ओसून घ्यायचं. तिथं सुद्धा एक खण तुळशीच्या नावाचं घेत असतो तिथं सुद्धा मांडून आणि त्याची मस्त पूजा करून घ्यायची. चला आता मस्त पूजा वगैरे सर्व झाली, स्वयंपाकसुद्धा झाला आणि आता आम्ही निघणारे मंदिरामध्ये. तर सगळं आवरून झाले छानपैकी आणि आता निघालो आम्ही मंदिरात. तर चला तिथून आले उपास वगैरे सोडणार आहे. तर चला मंदिरात गेल्या काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
तर इथं प्रत्येक जणी ओळखीच्या येत्या, तर त्याच मंदिरातून येत असतात. तर इथं हळदी कुंकू प्रत्येक जणी भेटान अशा पद्धतीने हळदी कुंकू लावत असत्या. तर ह्यासुद्धा मंदिरातून जाऊन आल्या. तर इथं आम्ही निघालो मंदिरात जायला. तर तेच चाललं होतं, गर्दी एका मंदिरात म्हणून खूप बारी मोठी होती. तर आम्ही फोटो वगैरे काढले इथं त्यांच्यासोबत छानपैकी. आणि नंतर आम्ही ओसायला गेलो. तर ते मंदिरातून जाऊन आल्या होत्या. इथं आलं आम्ही मंदिरामध्ये. तर बघू शकता गर्दीसुद्धा भरपूर गर्दी आहे आणि छानपैकी इथं शेजारीच असे 1-2 मंदिर आहेत. आम्ही तिथून ते ओसून परत पुन्हा 1-2-3 मंदिरात आम्ही ओसायला गेलो. तर तिथं ओसायला राजाई माता मंदिर, देवीचं सुद्धा मंदिर आहे, मारुतीचं सुद्धा मंदिर आहे, तर गणपतीचं अशा पद्धतीने अशी शेजारी खूप मंदिर आहे. तर आम्ही तिथं सगळीकडं ओसून आलो छानपैकी. यायला घाई नाही, जायला दम नाही तुम्हाला. तर आता मस्त सगळीकडे ओसून मंदिरामध्ये आणि आता कोणाला इथं हळद कुंकू लावून आणि त्यांची वाटेसुद्धा भरत्या. तर आम्ही सुद्धा इथं 5 जणींच्या वाट्या वगैरे सुद्धा भरल्या. तर बघू शकता अशा पद्धतीने कोणाला हळदी कुंकू लावून आणि छानपैकी जेणेकरून आपण वौसा न्यायला तो वौसा वाट्यांमध्ये भरायचा असतो. अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि बघू शकता छान अशा वाट्या वगैरे सुद्धा भरून घेतल्या. पुढे चल. चला तर अशा पद्धतीने आम्ही केली मकर संक्रांत साजरी. मंदिरात गेलो, स्वयंपाक वगैरे छानपैकी आणि ओसून सुद्धा आलो. तर चला तिथून आले आम्ही जेवण वगैरे केले. तर या सगळे जेवण करायला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.